कारच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी दयानंद कॉलेज रोड येथे घडली। या प्रकरणी धोंडीबा नारायण कवडे वय 53 राहणार कोटानगर जुनाविडी घरकुल यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून विवेक विजयकुमार गिल्डा वय 31 राहणार स्टेट बँक कॉलनी नंबर 1 भवानी पेठ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगा किरण कवडे वय 18 हा दुचाकी क्रमांक MH13DF2112 यावरून प्रियांका चौकाकडून राहत्या घराकडे येत असताना विवेक याच्या ताब्यातील कार क्रमांक MH14HW3344 ही भरधाव वेगाने जात असताना फिर्यादी यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूने दुचाकीवरून येताना दुर्लक्ष करून दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी होऊन मयत झाला, असे फिर्यादीत नमूद आहे। पुढील तपास बामणे करत आहेत। मार्कंडेय मंदिरात पद्मशाली संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय युवा संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा, पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ नेते मार्च 9 ला हैदराबाद येथे संपूर्ण देशभरातील पद्मशाली समाजाचे अधिवेशन भरवण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। सदर बैठकीत शहरातील पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते। पद्मशाली समाजाची शक्ती ह्या लोकांपुढे आणावं हीच अपेक्षा करतो। जय मार्कंडे। हे नवीन अध्यक्ष निवडून आल्यानंतर अधिवेशनात ही प्रथा अनादिकाळापासून चालू आहे। आपल्या पद्मशाली संगमला स्थापन होऊन 1921 स्थापन झालेला आहे। आज 104 वर्ष झालेलं आहे। तर हे वटवृक्षाची संघटना आहे आणि ही संघटना अखिल भारतामध्ये 31 प्रांताचं प्रतिनिधित्व करते। त्यामुळे अखिल पूर्ण भारतामधून केरळापासून ते हरियाणापर्यंत आपला समाज व्यापलेला आहे। तरी सर्व समाज बांधवांनी, विशेषतः सोलापूरच्या समाज बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून भव्य दिव्य अशा प्रकारे आपण साजरा करावा आणि सगळ्यांना पुनश्च माझी विनंती आहे, आपण न चुकता या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। हैदराबादमध्ये 8 आणि 9 तारखेला अधिवेशन आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये सर्वांना आवर्जून सांगतो की 8-9 तारखेला तुम्ही आवश्यक हैदराबाद येथे अधिवेशनासाठी यावं असं मी आवाहन करतो। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालत आहे। सोलापूर, मुंबई, पुण्यासह देशभरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे। दरम्यान अट्टल गुन्हेगारांनाही हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पुणे पोलिसांनी गनिमी कावा करत सराईत आरोपींना हडपसर येथील चित्रपटगृहाच्या बाहेरच बेड्या ठोकल्या। हडपसरमधील एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले, मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले। मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 6 ने जेरबंद केले। धर्मेंद्र सिंग उर्फ भगत सिंग सुरजित सिंग भादा वय 22 आणि बादशाह सिंग पोलाद सिंग भोंड वय 23 दोघेही राहणार शिव कॉलनी आदर्शनगर दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का तसेच NDPS कायदा तसेच शस्त्र कायद्यान्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। दिघी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, पण ते अनेक दिवसांपासून फरार होते। युनिट 6 हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना भादा आणि भोंड हे हडपसरमधील चित्रपटगृहात छावा चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। काँग्रेस पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले चंद्रकांत दायमा यांचा शनिवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। चंद्रकांत दायमा यांनी मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। काँग्रेस पक्षासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी आणि अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी,
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदंडकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, संघटक दत्तात्रय बडगंची, ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रवंद, डॉक्टर सेल विभाग शहराध्यक्ष महेश वसगडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, अर्चना दुलंगे, शाहीन शेख तसेच पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षामध्ये 40 वर्ष इमानदारीने काम केलं. सेवा दलाला मी एवढी ताकद दिली, एवढी जबरदस्त सेवा दल महाराष्ट्रामध्ये ती उभं केलं. परंतु मी त्यांना माझी त्या प्रमाणामध्ये कदर व्हायला पाहिजे होती, ती कदर केली नाही. आणि मला काही कारण न सांगता मला आठवड्यात आलं आणि आठवड्यात आल्यानंतर माझी काही ॲडजस्टमेंट केली नाही. मला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष करायला पाहिजे होतं. मी नाना पटोले शिंदे साहेबांच्याकडे वारंवार विनंती केली. तेवढं वर्ष मी काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये दिलेलं आहे की आघाडीचा जो अध्यक्ष आहे, सेवा दल, युवक काँग्रेस, NSY महिला काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा पदावर खाली येतो तेव्हा त्याला वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देतात. असं घटनेमध्ये लिहिलं नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्याने माझा विषय भीतीपर्यंत जाऊ दिला नाही आणि माझ्यावर अन्याय केला. आणि माझी कॅपॅसिटी आहे, ती काम करण्याची कुवत आहे, माझी काम करण्याची जिद्द आहे. असं असणार नाही. मला बळजबरी नाटवट केली म्हणून मी दादाला भेटायला गेलो तर दादा म्हणाले, तुम्ही माझ्या पक्षाची संघटना मागा, तुमच्या पाठीशी मी आहे. त्या प्रकारे दादाने एक गाय काकीपणे जुंट दिली. सगळं गाव त्यांच्या विरुद्ध होतं. एकही जागा येणार लोक म्हणाले, आणि ते म्हणाले, पत्रकार म्हणाले, प्रेसवाले म्हणाले. पण दादानी कमाल करून दाखवली. त्यांनी जी जिद्द दाखवली, त्यांनी जी संघटनेवर मदत दाखवली, त्यांनी जी कार्यकर्त्याला एक हिंमत दिली, त्या हिंमतीमुळे मी त्यांच्या एकाकीपणे जी जुद्ध सगळ्या जगाला दिली आणि पुन्हा विजय प्राप्त केला. ते जिद्द बघून मी त्यांच्याकडे आकर्षित गेलो आणि मी दादाला भेटलो आणि दादाला भेटून मी सांगितलं, दादा तुमच्या संघटनेत मला काम करायचं, ती जर चांगल्या पद्धतीने दिली तर मी काम करणार आहे. दादाने ताबडतोब होकार दिला आणि मला सांगितलं, आजच प्रवेश करा. आणि मग दादा तटकरे आणि आम्ही दोघं एकत्र होतो. 5 मिनिट आम्ही चर्चा केली, काय केलं पाहिजे संघटनेमध्ये, आणि मग लगेच प्रवेश केला. मंगळवारी मी प्रवेश केला. आज सोलापूर शहरामध्ये आलो आहे. राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाऊन आलो. संतोष पवारांना भेटलो, जुबेर बागवानांना भेटलो, सुहास कदमला भेटलो, युवती अध्यक्ष भाषण त्यांना सर्व कार्यकर्ते भेटले. सगळ्यामध्ये उत्साह आहे आणि माझे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभर फैलावलेले आहेत. करून मला चांगल्या प्रकारचा विश्वास आहे. ते 98% 99% माझे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि सोलापुरातले कार्यकर्ते एका दुसरा सोडला तर सगळे माझ्याबरोबर जॉईन झालेले आहेत. आणि मी त्याला बोलावून फार मोठा प्रोग्राम लवकरच घेणार आहे आणि पार्टीच्या कामाला मी सुरुवात केली. आज अक्कलकोट बाकीचे दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली. उद्या पंढरपूर दर्शन घेणार. पुन्हा तुळजाभवानी दर्शन घेऊन पार्टीचा प्रचार दौरा महाराष्ट्राला सुरुवात करणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी आणि संजीवनी ज्योतिराव भोसले यांचा भगवे फेटे परिधान करून शनिवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि शिवविचारांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. शिवविचार मनामनात घराघरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तींनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने आमच्या यशाची दखल घेऊन गौरव केला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष किसन जाधव यांनी MPSC परीक्षेत यश संपादन करून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल वैयक्तिक 11,000ची स्कॉलरशिप, आर्थिक सहकार्य सन्मान स्वरूपात सरोजिनी आणि संजीवनी यांना भेट दिली.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारी, महेश निकंबे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवती अध्यक्ष किरण माशळकर, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल, युवक अध्यक्ष सुहास कदम, संघटक दत्तात्रय बडगंची, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, आयुब शेख, अर्चना दुलंगे, शाहीन शेख यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष लोकरे यांनी केले, तर आभार वैभव गंगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी अथक परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ज्यांनी घवघवीत यश संपादन करून सोलापूरच्या शिरपेशात मानाचा तुरा लावला असे सरोजिनी दिदी आणि त्यांच्या दिदी अजून एक, त्या दोघांनीही अतिशय चांगल्या संजीवनी दिदी या दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत आपले यश संपादन करून एक सोलापूरमध्ये वैभवात भर टाकली. आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं स्वराज सप्ताहानिमित्त शिवविचार मनामनात शिवविचार घराघरात या संकल्पनेतून शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, आनंददादा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा मूर्तीभेट आणि शिवविचारांचं शिवचरित्र पुस्तक या ठिकाणी सत्कार मूर्तींना भेट दिलेला आहे. शिवजयंती खऱ्या अर्थानं वायपट खर्चाला फाटा देत आपण हा उपक्रम राबवलेला आहे. आपण माझं सर्व सामाजिक सोलापूर शहरातील सर्व सामाजिक मंडळांना एक आव्हान राहील की सर्वांनी वायपट खर्चाला फाटा देत डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आज राबवणं काळाची गरज आहे. जय जिजाऊ, जय शिव. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी 3 पीडित महिलांना ताब्यात घेतले, तसेच मसाज सेंटरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मसाज सेंटरचे मालक अक्षय संजय होळकर वय 32, श्रीनिवास शंकर गुडूर वय 32 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीनुसार ॲक्वा फॅमिली स्पा द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर 9 जुनी मिल कंपाऊंड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने 21 फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी त्या ठिकाणी छापा टाकला, तेव्हा मसाज सेंटरमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलीस नाईक सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजा चौडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून न्यायालयाने आरोपींची गुन्ह्याच्या तपासकामी 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.